हॅलो मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण हॉस्पिटलमध्ये सायलीबरोबर बोलत असतात. त्याचवेळी अश्विन सगळ्यांना म्हणतो की आता सायली वहिनींना आराम करू द्या, आपण सगळे बाहेर थांबू. तेव्हा अर्जुन म्हणतो सायलीला डिस्चार्ज केव्हा मिळणार. त्यावेळी कल्पना म्हणते हा प्रश्न 5 मिनटं आधी मी तुम्हाला विचारला होता, तर तुम्ही मला काय म्हटले होते. त्यावेळी सगळेजण हसू लागतात. मग रविराज म्हणतात की चला आता सायलीला आराम करू द्या, आपण डिस्चार्जचं नंतर पाहू. मग सगळेजण जाऊन बाहेर उभे राहतात. त्यानंतर नर्स, डॉक्टर आणि अश्विन बाहेर बोलत असतात. त्यावेळी अर्जुन त्यांना विचारतो की डॉक्टर, तुम्ही म्हणत होता की ब्लड यायला अजून 3 तास लागतील, मग ती ब्लड देणारी व्यक्ती कोण होती. तेव्हा कल्पना म्हणते अरे त्या बाई OPDमध्ये आल्या होत्या, म्हणजे त्यांना देवानेच पाठवलं आहे असं आपण समजू. तेव्हा अधिपती म्हणतो की हेच सांगण्यासाठी तुला चैतन्य केव्हापासून शोधत होता, पण तू गायब होतास. त्याचवेळी रविराज म्हणतो की असू दे रे, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. तेव्हा कुसुमताई म्हणतात की चला, मी मनातल्या मनात म्हणतात की मी जाऊन त्या लागलेलं होतं त्या ताईंना पाहून येते. एव्हाना त्यांची मलमपट्टी तर झालीच असेल. तेव्हा कुसुमताई त्यांना भेटायला तिथून निघून जातात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही त्या डोनरबाईंना भेटला होतात ना. तेव्हा त्याला रविराज आणि सगळेजण सांगतात की आम्ही त्या बाईला भेटायला गेलो होतो, परंतु त्याआधी त्या तिथून निघून गेल्या होत्या. तेव्हा अर्जुन सिस्टरला म्हणतो की कुठे आहेत त्या बाई. तेव्हा सिस्टर म्हणते त्या तर निघून गेल्या. त्यानंतर अर्जुन म्हणतो मग त्या OPDमध्ये आल्या होत्या ना, मग तुमच्याकडे त्यांचा नाव, नंबर, ॲड्रेस असेलच. तुम्ही मला त्यांचा नाव, नंबर, ॲड्रेस द्या, मी त्यांना पर्सनली जाऊन थँक्यू म्हणतो. तेव्हा सिस्टर म्हणते की नाही, आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे त्यांचं. त्यावेळी सगळेजण आश्चर्याने नर्सकडे पाहतात आणि रविराज म्हणतात असं कसं, तुम्ही त्यांचं नावसुद्धा लिहून नाही घेतलं. तेव्हा नर्स म्हणते की हो, मी त्यांचं नाव विचारलं, पण त्या बाईंना काही बोलता येत नव्हतं आणि त्या काय बोलतात हे मला कळत नव्हतं, म्हणून मी केस पेपरवर नाव लिहिण्यासाठी केस पेपर आतमध्ये घ्यायला गेले, तोपर्यंत त्या निघून गेलेल्या होत्या. इकडे पूर्णा आजी देवीसमोर हात जोडून प्रार्थना करत असतात की आई, तुझ्यामुळे आमच्या घरावरचं संकट टळलं. ती मुलगी कशी का असेना, पण आमच्या अर्जुनची बायको आहे आणि अर्जुनला त्रास झालेला मला बघवत नाही. त्यावेळी विमला तिथे येते आणि शिऱ्याचं नैवेद्य घेऊन येते आणि पूर्णा आजीला सांगते की पूर्णा आई, हा शिऱ्याचा नैवेद्य देवी आईला द्या. तेव्हा पूर्णा आई तो देवीसमोर ठेवते आणि देवीला नमस्कार करते. इकडे अश्विन आणि डॉक्टर सायलीला चेक करून बाहेर येतात. तेव्हा अश्विन सगळ्यांना सांगतो की आता वहिनींची रिकव्हरी खूप लवकरच होईल. तेव्हा कल्पना त्याला म्हणते की अरे आता तू पण घरी जाऊन आराम कर, तुझी पण किती धावपळ चालू आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे आमचं कामच आहे ते. तेव्हा सगळेजण म्हणतात, रविराज म्हणतात की नाही अश्विन, तुझी या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच जणांशी ओळख होती, त्याच्यामुळे कामं लवकर झाली. त्याचवेळी अश्विन म्हणतो की तुम्ही सगळेजण आता घरी जाऊन आराम करा, मी हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही सगळे घरी जा, मी थांबते इथे. तेव्हा तन्वी म्हणते की नाही कल्पना काकू, तुम्ही घरी जा, मी थांबू का इथे. तेव्हा त्यानंतर कुसुमताई म्हणते की नाही, तू थांबायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही सगळे घरी जा, मी थांबतो इथे. तेव्हा रविराज पण त्याची बाजू घेऊन म्हणतात की अर्जुनचं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे आणि तो सायलीची काळजीही घेईल आणि तिच्या सेफ्टीच्या दृष्टीने त्याचं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, एक छानसं गाणं चालू असतं. त्या गाण्यामध्ये असं दाखवलं आहे की अर्जुन हा सायलीची खूप काळजी घेतो. हॉस्पिटलमध्ये अर्जुन हा सायलीची खूप काळजी घेतो. अर्जुन हा सायलीला त्याच्या हाताने खाऊ घालतो, तिच्याजवळ बसून तिची काळजी घेतो, तिला पाणी पाजतो. असं सर्व या गाण्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. त्यानंतर सायली डिस्चार्ज होऊन घरी येते. तेव्हा तिच्या स्वागतासाठी सगळे घरचे उभे असतात. त्यावेळी त्यांना विमलाताई सायलीला एक झाड देते आणि त्यांना सांगते की या झाडासारखेच तुम्ही बहरत राहा. तुम्ही नव्हता तर ह्या घरामध्ये आमचं मन लागत नव्हतं. आणि विमलाताई रडू लागल्या. त्याचवेळी सायली म्हणते की तुम्ही आता रडू नका, मी आली आहे ना, आता डोळ्यातून पाणी अजिबात काढायचं नाही. तेव्हा कल्पना म्हणते की आता कोणीही रडायचं नाही आहे आणि इथेच हा भाग संपतो. पुढील भागामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे की अर्जुन हा सायलीला सिडेनवरून त्यांच्या रूममध्ये घेऊन जात असतो. त्याचवेळी तिची काळजीही घेत असतो. इकडे तन्वी ही रविराजला म्हणते की त्या सायलीने माझ्यापासून माझा अर्जुन हिरावून घेतला आहे. तेव्हा रविराज म्हणतो मला माहीत नाही आहे का हे, पण आता त्या मुलीचा विषय बंद, असं म्हणून
इकडे ही सायली ही रूममध्ये उठत असते, त्यावेळी तिचा तोल जातो आणि अर्जुन तिला धरण्यासाठी तिच्याजवळ येतो आणि त्याच वेळी कुसुमताई ह्या त्यांच्या रूममध्ये येत असतात आणि त्यांना त्या दोघांना एकत्र पाहिल्यावर काहीतरी वेगळाच डाऊट येतो. त्यामुळे त्या सायली अशा जोरात ओरडतात. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.